Hare Ram Krishna Hare Ram Krishna
भक्तिया भी केले सांडोनी उद्वेग केले सांडोनी उद्वेग केले सांडोनी उद्वेग कडोजी महाराज वानखेडे
भक्ति आम्ही केली भक्ति आम्ही केली
Oh
सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांगुनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडल्या सेवा विठोबाची सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांगुनिया परमपुरुष शोरे पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव देवला संविठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारून बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जेवढे म्हणून महिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तरुण मंडळ बसलेले सर्वांनी हात जोडायचे दोन हनुमान चालीसेचे दोहे बोलू आणि कीर्तनाला सुरुवात करू हात जोडा सर्वांनी ज्यांना ज्यांना हनुमान चालीसेचे दोहे येतात त्यांनी सर्वांनी प्रेमाने आणि मोठ्याने बोलायचे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वरण भुर भुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण रामदूत मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं शिव समान दाता नहीं विपत्ति मिटाए पालनहार लजमोरी राखियो नादिया के सवा श्री संसाचे श्री संसाचे
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया परमंगलमय याच्या थोडं परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरु तडंदित विळंदित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने योगेश माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधी गण असणारे विश्व माऊली माझे ज्ञानोबा आहे ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खवाशी रविवार भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संत सुद्धा या तिन्ही पदव्या त्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा ज्यांनी संसाराची राखरांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नवे नवे या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये विठ्ठल भक्तीचं वेळ लावलं असे पंचवेद निर्माते देहुनी श्री जगद्गुरु तुकोबराच्या गाथेतील 3 चरणाचा 3 कडव्याचा 3 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे ठेवलेला आहे अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनातील जे अलौकिक जे साध्य आहे ते साध्य मी कसं मिळवलं ते मिळवत असताना मी कोणती साधना केली साधना करत असताना मी कोणती दिशा धरली ते अभंगामधून प्रतिपादन करतात साधना काय केली भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग हे चिकापाने आवाज द्या बाकी माझ्या बाईकडे लक्ष द्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग अहो तुकोबाराय तुम्ही भक्ती केली काही नवल केलं काय आम्ही सुद्धा भक्तीच करतो ना डॉक्टर बाबा हा जो खटाटोप मांडला आपण भक्तीसाठीचे का नाही भक्ती वाढली पाहिजे भक्ती झाली पाहिजे म्हणूनच का नाही तुम्ही एवढं घरदार सोडून आला तिथं जीवनातला एवढा अमूल्य वेळ तुम्ही भक्तीसाठी देतात मग भक्ती करण्यासाठी झालं की नाही मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला पाहिजे की नाही भक्ती सर्वांनी केली मग आम्ही केली कोण म्हणले तुकोबाराय म्हणतात सगळं जग भक्ती करतो पण आम्ही जशी केली तशी तुम्ही नाही केली आमची जी भक्ती होती ती भक्ती सांडोनी उद्वेग कोणत्याही प्रकारचा आमच्या भक्तीमध्ये उद्वेग नव्हता म्हणून पावन हे संग सुख याचे त्या भगवान परमात्म्याच्या सहवासातून सुख आम्हाला प्राप्त झालं किती सुख झालं सुख आम्हाला झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोन्या अंतकरणातले काम क्रोध लोभ हे सगळं नाहीसे झाले आता तुकोबाराय म्हणतात जिकडं पाहिन तिकडं आता आम्हाला सुखच सुख दिसायला लागले तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची जगद्गुरु तुकोबाराय एकाने विचारलं का हो तुकोबाराय भगवान परमात्म्याने तुम्हाला जवळ केलं भक्तीमुळे केलं भक्तीमुळे बी केलं पण याचं एक मोठं कारण म्हणले काय झालं माझ्या जीवनामध्ये सेवा घडली म्हणले बाबा कोणताही माणूस असू द्या माझी माया असू द्या माझे बाबा असू द्या माय जीवनामध्ये जर प्रामाणिक जर सेवा असेल ना तर माणूस कधी मोठा होतो हे कळत नाही फक्त प्रामाणिक सेवा पाहिजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये राहा पण प्रामाणिक त्या क्षेत्राची सेवा करा एक दिवस महाराज जग तुमच्या पाठीमागे लागले शिवराज म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये सेवा घडली सेवा किती केली तुकोबाराय बाबा एका जन्माची सेवा आहे का एका जन्माची सेवा नाही जे जे झाले अवतार बरोबर माझ्या वडिलाची मिरास शिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंग किती सेवा आहे अनेक जन्मापासून महाराज सेवा करत आलोय म्हणून त्या सेवेचा मोबदला म्हणून भगवान परमात्म्याने आम्हाला जवळ केलं म्हणून सेवा महत्वाचे किम निमित्ताने कार्यक्रम सर्व देण्यात आहे सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हनुम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने प्रेमाने आणि उत्साहाने गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्यातून होऊ घातलेला हा भक्ती महोत्सव ज्याने ज्याने पंक्ती घेतल्या जोरदार टाळी वाजवायला ज्याने ज्याने पंक्ती केल्या गेले महाराज 18 वर्ष झाले बाबा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि या वर्षी 19व्या वर्षामध्ये पदार्पण आहे इकडे आणि या आजची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामारा कडारी गावातील सर्व महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ हारवाडी मंडळ असतील एकतारी भजनी मंडळ असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक कोणी राहायला नको कोणी म्हणालो की महाराजांना भजनी मंडळच नाव घेऊन घ्या गुरुदेव सेवा मंडळ असतील त्यांना सुद्धा नमस्कार महाराज सर्वांच्या चरणी नतमस्तक महाराज
आज माझ्या या कीर्तनासाठी साथीसाठी उपस्थित माझी आदरणीय महाराज मंडळी सर्व बर का संगीत विशारद संगीत अलंकार असणारे माझे परम मित्र नेहमी माझ्या सोबत जातात बाबा. हा जरी माणूस तुम्हाला नवीन दिसत असला किंवा गेल्या वर्षी आलते तेवढं नाही, पण स्वप्नील महाराज असं टीव्हीवरचं चॅनल नाही की त्या चॅनलवर आले नाही, हा असं एखादा कीर्तनकार नाही की त्या कीर्तनकाराबरोबर गायलं नाही, असे स्वप्नील महाराज मोरे दाभेकर बर का गोड आवाज महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमच्या वेदिकरी बाबासाठी जोरदार टाळी वाजवा. बाबाला सुद्धा धन्यवाद. माझे सर्व आदरणीय महाराज मंडळी. बाबाचं नाव काय? दिगंबर बाबा आहेत, कडोजी बाबा आहेत, उमेश बाबा आहेत, ज्ञानेश्वर बाबा आहेत, पवन महाराज, प्रमोद बाबा आहेत, शिंदे बाबा आहेत आणि मुलं कोणत्या संस्थेतले पांगरखेडे. जोरदार टाळी वाजवा. आमचे एक बाबा आहेत ते चौकदार बाबासाठी टाळी वाजवा. आमचे राम राहून उभे राहिले बरं का, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचा पप्पा आपण एवढा गोड ऐकत, काय गोड पप्पाजी महाराज, असं वाटते त्यांनी वाजवत राहून सुद्धा आम्ही ऐकत राहून. आमचे परम मित्र असणारे बाबा एकदा जोरदार टाळी वाजवते, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि महाराज 1 लाखाचा ना 2 लाखाचा ना 3 लाखाचा डॉक्टर साहेब, पण माईक नसतात महाराज मेला. अंबिका सजावट महाराज डेकोरेशन साऊंड सर्व्हिस दादासाठी जोरदार टाळी वाजवा. खूप खूप धन्यवाद. सर्व मंडळी महाराज, सप्ताह उत्सव समिती मंडळी असेल, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव तथा सर्व तरुण मंडळी, सर्व मित्र मंडळ गावातले बरं का, सर्वांचे जे नतमस्तक सेवेला सुरुवात करतो. दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांचं जर कोणतं चॅनल असेल त्याचं सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा. नाही ते लोकांचे चॅनल आपण सबस्क्राईब करतो का नाही, मग आपल्या माणसाचे होते की 1 लाख फॉलोअर्स काय होते महाराज. थोड्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाचा भाव कळायचा आहे आणि आपल्याला चिंतन करायचंय महाराज. जास्ती वेळ कीर्तन करायचं नाही, कारण की काय महाराज मला माहिती, मी जास्ती वेळ जरी कीर्तन करायचं तुम्हाला जेवढे घ्यायचं तुम्ही तेवढंच घेणार, जास्ती वेळ काय घालायचा आहे की नाही. आज इथं बसल्यापैकी महाराज माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने आणि अधिकाराने सर्व मंडळी आहेत बरं का. कोणाचं नाव माहित आहे कोणाचं माहित नाही, म्हणून तुम्ही म्हणा का शेरके नाव घेतले आणि आमचं नाव खाऊन विसरला रे तू. माझ्या सोबत आलेले आमचे पडतात महाराज आहे बाबा. गेले महिनाभर झाले नुसते कीर्तन सुरू, दिवसभर कथा करायचे कीर्तन करायचे. म्हणून एवढं मरतो काय एखाद्याचं उदाहरण एवढा मरतो काय, मरत नाही. ज्यावेळेस मी आळंदीमध्ये शिकायला होतो का नाही, त्यावेळेस वाटायचं तेव्हा मला कथा आली पाहिजे, मला कीर्तन आली पाहिजे बाबा. पण कथा आणि कीर्तन खरंच सांगू का बाबा, जर चांगलं जीवनात जर राहायचं असेल ना तर हे शिकू नका. म्हणजे शिकू नका म्हणजे हे महाराज बिलकुल वेळ देणं होत नाही कुठे. तिथून उठलं की कीर्तनातून उठलं की झोपलं 2 तास की पुन्हा कथेत महाराज. सकाळी कीर्तन संध्याकाळी कीर्तन. का पहिले वाटायचं कीर्तन करा, पण आता खेटा पाहिजे की असं अंगात घालणार आहे. पण महाराज सेवा आहे, सेवा केली पाहिजेत ना. तो को बनायचा अभंग भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग. का हो महाराज, अहो आम्ही सुद्धा भक्ती करतो, मग तुम्ही भक्ती करता याच्यात नवल काय आहे बाबा. तुम्ही आम्ही जी भक्ती करतो का नाही ती गतानुगती भक्ती आहे. माणसाने केली म्हणून मी करतो, मी केली म्हणून पुढचा करतो, गतानुगती भक्ती आहे. आपली भक्ती काय देव मिळवण्यासाठी का? जर देव मिळवण्यासाठी जर भक्ती असती बाबा तर आतापर्यंत देव भेटला नसता का? बोला ना. आला का कोणाच्या स्वप्नात देव इथल्यापैकी? माया झोपल्या का तुम्ही? देव आला का स्वप्नात? दादा आला एखाद्या स्वप्नात? स्वप्नात देव आला महाराज. लहान लेकराच्या स्वप्नात येतात होतं
लहान लेकराच्या स्वप्नात भूत, तरुण पोराच्या स्वप्नात हिरोन्या, आणि म्हणजे म्हाताऱ्याच्या स्वप्नात यमन रेडा. कायचा देव आला महाराज? नाही नेत बाबा, नाही नेत. भक्ती सुरी आहे आपली, पण गतानुगती भक्ती सुरी. आपण भक्ती कायासाठी करतो? काहीच मिळत नाही महाराज. म्हणून भक्ती भगवान परमात्म्यासाठी केली पाहिजे. ती भक्ती भगवान परमात्म्याला अर्पण होती, ती भक्ती देवाला आवडते. मग ती भक्ती कशी? भक्ती तुकोबाऱ्यामध्ये सांडोनी उद्वेग, उद्वेग नाम अपेक्षा, अपेक्षा. मग भक्ती सूर्य आपली. काय झालं? सूर्यग्रहण लागतं की नाही आपल्याला? सूर्यग्रहण आपण सर्वांनी बघितलेलं. आम्ही ज्यावेळी चातुर्मास मध्ये होतो का नाही 2010 मध्ये, आमचे परमपूज्य आदरणीय बोधे बाबा यांच्याकडे आम्ही चातुर्मास काढला होता पंढरपूरमध्ये 4 महिने. मग बोधे बाबाकडे असताना सूर्यग्रहण लागलं आणि 3 वाजता संपलं ते दुपारच्या. आणि मग संपल्याच्या नंतर आमच्या आडीमध्ये एक ब्राह्मण काका होते. असा नियम होता, ग्रहण सुटल्याच्या नंतर माणसाने आंघोळ केली पाहिजे, है की नाही? की कपडे धुवायला टाकले पाहिजे आणि दुसरे कपडे घातले पाहिजे. मग ब्राह्मण काका एक लोटा घेऊन, तांब्याचा लोटा घेऊन कुठे चालले? चंद्रभागेमध्ये आंघोळीला. आम्ही बघितलं महाराज, ब्राह्मण काका आंघोळीला चाललेत म्हणून आम्ही सुद्धा 20 लोक काय झालं त्याच्या पाठीमागे चाललो. आम्ही 20 लोक चाललो महाराज. म्हणजे ब्राह्मण काका आंघोळीला चाललेत, आपण बी गेलो पाहिजे महाराज. काका गेले बाबा चंद्रभागेमध्ये, वाळवंटामध्ये. आणि वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर आंघोळ करायची ना, पण तांबे हातामध्ये. काय करावं म्हणजे? मग तो तांब्या असा त्या रेतीवर ठेवला वाळवंटामध्ये. म्हणजे जर असा जर उघडा जर ठेवला कोणी नेईन का नाही त्याला. ब्राह्मण काका हुशार महाराज, तो तांब्या घेतला खाली पूर्ण आणि त्याच्यात पिंड बनवली. त्यासाठी कोणी हात बी लावणार नाही, कोणी तांब्या सुद्धा घेणार नाही. याच्यासाठी पिंड बनवली आणि आंघोळीसाठी गेले. आता आम्हाला काय माहित पिंड कायासाठी बनवली. आम्ही 20 लोक आलो, म्हणले चला रे आंघोळी. म्हणजे तशी आंघोळी नाही करायच्या. ब्राह्मण काका पहिले पिंड बनवली, नंतर आंघोळी करायच्या. बाबा पहिले होती 1 पिंड. आम्ही 20 लोकांनी 20 पिंडी बनवल्या. किती झाल्या पिंडी? ब्राह्मण काका आले, त्याची पिंड पाहायला पहिली पिंड कोणती? मला पिंड सापडलं. मग आम्ही आंघोळी करून आलो. म्हणजे पोरो या पिंडी कोण बनवल्या? म्हणलं आम्ही बनवल्या. का बनवल्या? आम्हाला काय माहित. का बनवल्या? तुम्ही बनवल्या म्हणून आम्ही बनवल्या. म्हणजे मी का बनवल्या? आम्हाला काय माहित. हसायला येते का नाही? मग हसायला येते. ब्राह्मण काकाने कोणत्या उद्देशाने पिंड बनवली आम्हाला माहितीये का? मग तशी तुम्ही कोणत्या उद्देशाने भक्ती करता माणसाला माहितीये का? तशी गतानुगती भक्ती. कोणी भक्ती करत असेल तर त्याच्या पाठीमागे पळू नका. आपल्या भक्तीचं साध्य काय आहे? आपल्याला भक्ती कशासाठी करायची? आपल्याला नामस्मरण कशासाठी करायचंय? आपल्या गावामध्ये सप्ताह कशासाठी ठेवायचा आहे हे पहिले माहित झालं पाहिजे ना. का तुमच्याकडे जास्ती पैसा झाला म्हणून मला बोलवलं तुम्ही? या महाराज आमच्या गावात जास्ती पैसा झाला, आमच्या घरातला पैसा, आमच्या गावातला पैसा तुमच्या संसाराला लावा, याच्यासाठी मला बोलवलं का तुम्ही? बोला ना. नाही ना. काहीतरी धर्म वाढला पाहिजे, संस्कार वाढले पाहिजे, संस्कृती वाढली पाहिजे, गावागावामध्ये संस्कार पेरल्या गेले पाहिजेत. म्हणून सत्य आहेत की नाही? म्हणून सत्य आहेत. मग भक्ती कायसाठी? भक्ती भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी आहे ना. मग ती भक्ती भगवान परमात्म्याला भेटण्यासारखी झाली पाहिजे, तरच त्या भक्तीमध्ये किंमत आहे. नाहीतर भक्ती करून काय फायदा नाही. देवा शान पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा म्हणे पाव, मनी नाही भाव म्हणे देवा म्हणे पाव. देव आशान पावायचा नाही, देवा बाजारचा भाजीपाला 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 नाही. म्हणून आज परमार्थ तर आमची गोष्ट झाली बाबा. देव मिळवण्यासाठी तर लोक परमार्थ करतच नाही. आता स्वार्थापोटीच परमार्थ करतात. खरंच सांगू मग, आज देव भेटावं म्हणून परमार्थ केला नाही पाहिजे आपण. आज आपण देव झालो पाहिजे म्हणून परमार्थ केला नाही पाहिजे. आपण साधू संत झालो म्हणून परमार्थ केला नाही पाहिजे. आपण चांगला माणूस जरी झालो तरी आपला परमार्थ सक्सेस झाला. आता चांगला माणूस होण्यासाठी परमार्थ करा. आज एवढी गर्दी तरी माझ्या तुकडोजी महाराज म्हणतात माणूस द्या, माझं माणूस द्या. ही भीक मागतो म्हणते मी. कोणता माणूस पाहिजे त्यांना? स्वार्थानं वागलेला, हा दुसऱ्याला त्रास देणारा,
दुसऱ्याची मनस्थिती बिघडवणारा माणूस पाहिजेत का? नाही नाही, मला समाधानी एखादा तरी माणूस द्या. आज मंदिरामध्ये जर गेलो ना बाबा, तर एवढी गर्दी की 4-4 तास मंदिराच्या बाहेर रांगेमध्ये उभं राहावं लागतं. किती? 4-4 तास. 4-4 तास माणूस उभा राहतो तरी दर्शन घेतो बाबा. एवढी गर्दी मंदिरामध्ये, तरी मंदिराच्या बाहेरच्या चपला चोरी जातातच. म्हणजे नेमकी लोक दर्शनाला जातात, कशासाठी जातात? एक पत्थर एक बार मंदिर में जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर में जाता है, पण पत्थर का पत्थर रह जाता है. माझी जनाबाई फक्त येतात पंढरपूरच्या रावळामध्ये गेली, फक्त एकदा गेली आणि डोळ्यात भगवान परमात्मा पाहिला. नंतर जाणं झालं नाही. बिचारी दर आयुष्यभर का फक्त एवढी म्हणत होती, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. एकदा देवाला पाहिलं, देवाला मला त्याच्या घरी यावं लागलं. प्रेम होतं, ही भक्ती होती. आम्ही रोज मंदिरात जातो, पण कशासाठी जातो माहित नाही बाबा. भगवान परमात्मा जनाबाईच्या घरामध्ये गेला. नाम तिला काम करू लागलं. कशा निमित्ताने? भक्तीच्या निमित्ताने, भावाच्या निमित्ताने. आज जर आपल्या लोकांकडे जर पाहिलं का नाही बाबा, माणसाकडे जर पाहिलं का नाही, जेवढं दुसऱ्याची उणी धुणी करण्यात त्याचं आयुष्य जातं का नाही, वेळ जातो का नाही, तेवढं स्वतः पाण्याकडे जात नाही. हे माणसं काय म्हणतात, तो कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे. अरे तो कसा आहे, तो कसा आहे, तू कसा आहे? एखादं पोट ज्यावेळेस आपण दररोज एखाद्याकडे करतो, ते पोट आपल्याकडे बी केलं पाहिजे. पण तू कसा आहे? काहीतरी आपल्याला विचारलं पाहिजे, तू कसा आहे? एक हिंदी कवी म्हणतो, आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने ही आजमाए. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए. तू किसी ऐम की बेनकाब न कर, हम तो भले बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर. बुरा देखन मैं गया, बुराया मिलया नहीं कोई. जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा नहीं कोई. तो जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. करत बसू नका. आपुले आपण करा सोडवणं, आपला आपण पहा. तुमचं कर्म तुम्हाला करायचंय. दुसऱ्याकडे पोट काढून तुम्ही काही कोणाला नेऊ शकत नाही. माय परमार्थ भक्ती जर करायची असेल तर स्वतः करायला पाहिजे, आहे की नाही? स्वतः. आता हे आयोजन मंडळीत महाराज, हे तुम्हाला सगळं आणून देतील. महाराज कोणता आणायचा, वादक कोणता आणायचा, गायक कोणता आणायचा, कथाकार कोण ठेवायचं, सगळं आणून देतील. आणि तुम्ही जर घरी झोपले मग यायचं काही जाणार नाही, पण तुमचं काही जाणार नाही. काय तुम्ही इथं आलं पाहिजे, तुम्ही श्रवण केलं पाहिजे. अरे हरिपाठ आपल्यासाठी
कथा आपल्यासाठी, कीर्तन आपल्यासाठी, काकडा आपल्यासाठी, हे सगळे कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत आपण. ही माझी तरुण मंडळी महाराज एवढ्या संख्येने बसली, खरं सांगू का तुमच्यासाठी तर मी एकदा बोट एवढी तरुण मंडळी मला सापडतच नाही हो. तरणा भाग्यवंत ना त्या हरे बरं झालं दादा. हे बारकी चिले पिले चिले बारकी बसली ना, हे छान वाटलं मला दादा. फक्त ना गोळ खायचं नाही. तुम्ही खामा भक्ती भक्ती बाबा. भक्ती करत असताना मी 3 व्याख्या सांगत असतो. तो आस्तिक असू द्या, नास्तिक असू द्या, या गावातला असू द्या, कोणत्या गावातला असू द्या. माझा थोडा पेज जरी कमी केला तरी चालतो. थोडा आवाजाचा थोडा माझाच प्रॉब्लेम बरं का, तुमचा काही प्रॉब्लेम नाही. माझे सुजले. 3 गोष्टीची माणसाला प्रत्येक अपेक्षा आहे. 3च गोष्टीची. या 3 गोष्टीपेक्षा दुसरी अपेक्षाच नाही माणसाच्या जीवनामध्ये. पहिली अपेक्षा आहे सर्वज्ञत्व, दुसरी अपेक्षा अमरत्व आणि तिसरी अपेक्षा आहे सुखरूपत्व. पहिली अपेक्षा आहे सर्वज्ञत्व. मला जगातलं सगळं ज्ञान झालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. असं वाटतं की नाही सगळे मला सगळं कळालं पाहिजे? वाटतं की नाही? वाटतंय आपल्याला की या जगातलं सगळं ज्ञान मला असलं पाहिजे, पण आपल्याला कळतं का सगळं? बोला ना. नाही कळत आहे की नाही बाबा? म्हणजे आपण सर्वज्ञत्व नाही. मग बाबा आपण जर सर्वज्ञत्व नाहीत मग आपण कोण आहेत? म्हणा तज्ञ. आपण कोण आहेत? तज्ञ. आमचे डॉक्टर साहेब आहेत, त्याचा जो पेश आहे त्याच्यामध्ये ते तज्ञ आहेत. कोणी जर आलं त्यांना बोललं की हा मला हे झालं, ते गोळी देऊ शकतात, काही द्या असेल त्या, हे की नाही बाबा? त्याच्यामध्ये तुम्ही तज्ञ. ती डिग्री हासिल केली, हा तेवढा काळ घातला, त्याच्यामध्ये PhD केली, पण एका विषयामध्ये, दुसऱ्या विषयामध्ये नाही. माय जर समजा डोकं दुखायला लागलं आणि आपण जर हार्टच्या डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला गोळी देईल ना तो? झोपल्या का देईन का? नाही म्हणा महाराज, नाही. हार्टच्या डॉक्टरकडे गेला की हार्टच तपासण्या करत नाही. जसे ते एका विषयामध्ये तज्ञ असतात, एखादा डॉक्टर वेगळा, हे डॉक्टर वेगळे, तसं बाबा. आता माझे दादा बसलेले बाबा, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण ज्याला देव मानतो, सगळ्यात जास्त रन काढणारा कोण रे बाबा? रोहित शर्मा आला का? सचिन गेला का? रोहित शर्मा. रोहित शर्मा का मा? चांगले पुढे सामान्य भरपूर काय भाऊ? विराट कोहली. हा कोहली का? त्याचं म्हणणं आहे सगळे जास्त विराट कोहलीचे. बाबू जर विराट कोहली जर आपल्या या गावामध्ये आला, तीर्थक्षेत्र गोगावमध्ये, कीर्तनामध्ये बसला, नाही बसणार पण बसला बाबा, बसला कीर्तनामध्ये, आणि आपण त्याला जर म्हणलं अहो ओ विराट दादा, ओ विराट दादा, एक ऐका ना, जर एखादी लकी वाजून दाखवा की धाकेला वाजून दाखवा ना, मला वाजवल का? का वाजवणार नाही? वाजवलं पाहिजे ना. जगात नवीन त्याचं का वाजवणार नाही? काय महाराज तुम्ही बोलता हो? अहो जगात नाव आहे, पण कोणत्या विषयामध्ये? क्रिकेटच्या. तो म्हणून महाराज राऊंडवर न्या, 600 मारतो, पण धाकीनं वाजवा लावू नका. का? वाजवतं ज्ञान आकाश महाराज नाही, आणि क्रिकेटचं ज्ञान विराट कोहलीला. आणि या विषयामध्ये हे तज्ञ, त्या विषयामध्ये ते तज्ञ, गायनाच्या विषयामध्ये हे तज्ञ. काय? तज्ञ वेगळा, सर्वज्ञत्व वेगळा, आणि आज्ञ वेगळा. आज्ञ म्हणजे काय? आज्ञ म्हणजे काय? आज्ञ त्याला म्हणतात आपल्याला काही कळत नाही, हा दोष नाही, पण आपल्याला काही कळत नाही, हे बी कळत नाही, हा दोष. आता कळलं का? का गोळ देऊ तुम्हाला? बोला ना. आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही, पण आपल्याला काही कळत नाही, हे बी कळत नाही, हा दोष. हा चूक नाही कळाला. कळालं का? नाही कळालं. उदाहरण देतो. आपला बाजार कुठला लागला? 2 गावचा बाजार, जवळच आहे, काय टेन्शन. एक माणूस सकाळी सकाळी बाजारला गेला, बाजारामधून पिशवी भरून आणली बघा, आपल्या बस स्टॉपवर उतरला. इकडून त्याचा मित्र आला, राम 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 राम. म्हणले आई करा, मी बाजारावरून आलो. म्हणले बाजारावरून. कुठून आलो? बाजारावरून. माझ्या पिशवीत
काय आहे हे जर ओळखलं तर हिच्यात टमाटे तुल काय म्हणला मी बाजारावरून आलो माझ्या पिशवीत काय आहे हे जर तू ओळखलं तिच्यात टमाटे तुल किती हे जर ओळखलं तर 12च्या 12 तुल किती 12च्या तरी पुढचा म्हणतो ऑप्शन दे ना याला म्हणतात आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष आता कळालं का कळालं मग उरक म्हणा मुकाट्यात तुम्हाला खरंच सांगतो एक पेशंट डॉक्टर कडे गेला बाबा आपण डॉक्टर साहेबच पुढे बसले म्हणजे यायची तुझा आमचे नारायण बाबा म्हणते महाराज काऊन पीरपिटा घ्याले तुम्ही ऐका ना डॉक्टर साहेबाकडे एक माणूस गेला असं चाडजूड झालेला एका क्विंटलचा डॉक्टर साहेबांना माझी जरा तब्येत जास्त झाली म्हणजे काहीतरी औषधी द्या डॉक्टर साहेबांनी सहज विचारलं मला सांगा म्हणजे तुम्ही एका टायमाचं जेवण किती करता आहार किती घेता म्हणजे काही नाही 20 चपात्या खातो 10 प्लेट भाजी खातो 5 प्लेट भात किती 20 चपात्या 10 प्लेट भाजी 5 प्लेट भात डॉक्टर साहेब म्हणले तुमचा आहार वाढला म्हणून तब्येत वाढली एक करा म्हणले आहार कमी करा म्हणजे तब्येत कमी होईल 20 चपात्या खाता का नाही 10 चपात्या खायच्या 10 प्लेट भाजी खाता का नाही 5 प्लेट भाजी खायची 5 प्लेट भात खाता का नाही 2 प्लेट खायचा म्हणजे काय होईल आहार कमी झाला की तब्येत काय होईल कमी होईल हा म्हणा डॉक्टर साहेब तुम्ही ही जी औषधी सांगितली जेवणाच्या अगोदर घेऊ का जेवणाच्या नंतर जमलं का आता बाबा आपल्याला काही कळत नाही हा दोष नाही पण आपल्याला काही कळत नाही हे बी कळत नाही हा मोठा दोष बापण लेख बसले घड्याच्या काठावर माशा दाराला नाही तेच ते बसले बसल्याच्या नंतर महाराज पोरग बोलायला बाबा 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 पगड ते मासे कसे झाडावर चढाले कोण म्हणतोय पोरग बापा म्हणतोय बाबा बाबा ती मासे बघा कशी झाडावर चढालेले बापाला मूर्ख काय जातो अरे ते झाडावर मासे चढायला का म्हशी आहे का म्हणजे म्हशी झाडावर चढतात पण नाही अवघड काहीच मेळ नाही बुद्धीचा याला म्हणतात आज्ञ सर्वज्ञत्व वेगळा तज्ञ वेगळा आणि आज्ञ वेगळा काहीच कळत नाही असं कळायला लागलं की बरंच काही कळतं दुःखाची जाणीव होणं बाबा ही सुखाची सुरुवात असते अडचणीची जाणीव होणं ही सुटकेची सुरुवात असते बद्धता असं कळणं ही मुक्तीची सुरुवात असते म्हणून माणसाला वाटतंय की मी सर्वज्ञत्व असावं पण सर्वज्ञत्व या जगाच्या पाठीमागूनच एक भगवान परमात्मा भगवत मान्य संत कोणी नाही विडाला दुसरी माणसाची इच्छा आहे बाबा अमरत्व म्हणजे काय अमरत्व म्हणजे मला मरण आलं नाही पाहिजे माझं मरण टळलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे कोणाला मरा वाटते हात जोरी करा बरं दुसऱ्याचे नका करू लोकांना दुसऱ्याचा हातले वय काय कोणाला मरा वाटतंय आगा मर हा बोलून सहा दिला बरी मेल्या परी रडत मर हा शब्द जरी एखाद्याला बोललो तरी त्याला सहन होत नाही आपण एखाद्याला म्हणा ना मरण तिकडं तू मर मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही बाबा एवढं माणूस आहे एवढं आपण सगळ्यात जास्त जर जपत कोणाला असून बाबा बायको जपत नाही लेकरांना जपत नाही कशाला जपत नाही जेवढं शिवाला जपतो तेवढं वाणेरी पाहिजे तुम्ही पाण्यात पडते तिचं पिल्लू पाण्यात पडते बाबा जोपर्यंत पाणी तिच्या इथपर्यंत ना तोपर्यंत पिल्लू घेते आपल्या डोक्यावर ठेवते पण जसं जसं पाणी वाढतं का नाही तिच्या नाकातून तोंडात जातं का नाही बाबा तीच पिल्लू घेते आणि खाली घेते सगळ्यात प्यारा आपला स्वतःचा जीव आणि तो जीव आपल्याला वाचवायचा आहे प्रत्येकाची धडपड आहे जर मरणाचं जर आपल्याला चुकवायचं नसतं ना बाबा तर कोरोनाच्या काळात हा महाराष्ट्र लॉकडाऊन झाला नसता देश लॉकडाऊन झाला नसता बोला नाही अहो गावाच्या गावात जे शिबिर नसते खोदले गावात एक माणूस जर बाबा पॉझिटिव्ह जर आला ना
त्याच्या घराकडे असं पाहत होते की काय तो आतंकवादी. पुण्याहून मुंबईहून जर एखादा पोरगा आला बाबा सध्या गावात येऊ दिला नाही, 14 दिवस क्वारंटाईन राय आणि सॅनिटायझर पे येऊ दिले का गावात? कशामुळे येऊ दिलं नाही की तो जर आला त्याच्या बरोबर आम्हाला मरण येईल. मरण चुकवण्यासाठी आपण लोकांना मारत अहो जाऊ द्या बाबा. हा मोबाईल नवऱ्याचा मोबाईल चुकून बाबा घरी राहिला आणि नवरा शेतात काम करायला गेला आणि नवरा टेस्टिंग करून आला कोरोनाग्रस्त आहे का नाही आणि महाराज 12 वाजता तिच्या मोबाईलवर मेसेज आला की तुम्ही पॉझिटिव्ह येत. आणि नवरी शिकलेली ती बायको शिकलेली होती, तिनं पाहिलं की आपला नवरा पॉझिटिव्ह आला. तिनं जे नवऱ्याचे कपडे काढले, नवऱ्याचं टाक, नवऱ्याचा तांब्या, नवऱ्याची वाटी बाबा आणि तुमच्या त्या पोटात नेऊन ठेवली. आणि नवरा महाराज 2 वाजता घरी आला. अगे दरवाजा उघड. 14 दिवस नसतो क्वारंटाईन. भाकर जरी द्यायची बाबा मुलगी काढण्याचं झाले आहे का त्या असं काढला काय म्हणून कशासाठी होई कायसाठी बोला मरण चुकवण्यासाठी. अनेकांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पण मरण कोणाचं चुकलं नाही. मरण कोणाचं चुकलं येते नाही. बाबा प्रभू रामचंद्र प्रभूचं आयुष्य वैभव भोगलं, राज्य वैभव भोगलं आणि एक दिवस काल सकाळी रामचंद्र प्रभूच्या समोर येऊन उभा राहिला. आता म्हणायची हिंमत झाली नाही की देवा मी तुम्हाला घ्यायला आलो. शहाणी माणसं त्याला म्हणतात बाबा इशाऱ्यानं ओळखतात की हा इशारा कायचा आहे आणि माणसं गडबड करतात आहे की नाही. रामचंद्र प्रभूच्या समोर काळ आला आणि खाली मान घातली. देवानं ओळखलं काळा काळा रे काही नाही देवा सहज आलो. नाही म्हणजे सहज नाही, मला सांगायला आला ना की माझं संपलंय म्हणून. हो देवा पण तुम्हाला जर राहायचं असेल तर राहा म्हणले. नाही नाही काळा जर मी नियम जर या मृत्यू लोकांचे जर नियम मोडले तर अनेक लोक नियम मोडतील ना. रामचंद्र प्रभूजी सुद्धा अवतार कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना आपल्या निज धामाला जावं लागलं. येत नाही ओरो आले अवतार. बाबा गरुडाची आई आहे, गरुडाची आई सकाळी दात घासत होती आणि तेवढ्यात काळा आला समोर आणि काळा फक्त आईकडे पाहिलं जे हरी घातला. आई जे हरी असा जे हरी घालणं आणि आईचं पाणी सुटणं. महाराज दात दिले तरी सोडून आणि ती बसली. महाराज रडत बसली. मुलगा आला गरुड. मग काय झालं? काय नाही बाबू काय नाही झालं. झालं काय? काय नाही म्हणजे काळ आलता. काय आलता? मग का रडायला लागली? बाबू ज्या आरती माझ्याकडे काळ आला का नाही म्हणून त्या आरती माझं संपलं आता म्हणली. मा तू घाबरू नको म्हणले. अगं तुझा मुलगा गरुड आहे ना, आईला आपल्या पाठीवर बसवलं बाबा आणि आपल्या घरापासून लांब हिमालयाच्या गुफेमध्ये नेऊन ठेवलं. गुफेमध्ये गेले आणि माईला उतरवलं. मा आता इथं काळ येणार नाही म्हणले. मा आता शांत राहा म्हणले, रडू नको. आई खाली उतरली महाराज आणि गरुड गुंफेच्या बाहेर चालला. तेवढ्यात काळ आला. म्हणजे का हो माझ्या आईला तर तुम्ही आमच्या घरी भेटले होते ना, मी तोच विचार करत होतो. म्हणले गरुडा तुझ्या आईचं मरण हिमालयाच्या गुफेमध्ये, इथून तिला उचलून तिथं कसं नेऊ?
बरं झालं तो उचलून आणलं. लोक म्हणतात आता तर घरी होता तिथं जाऊन कसा मेला, तिथं मरण होतं म्हणून मेला. ज्याचं चित्त असत तिथं बरोबर जात. हा होय ना जानिशा कैसे कैसे ज़ुमी खा गई नो जवा कैसे कैसे आगे जवानी पर रहने वाले कल पछताएगा. आगे जवानी पर रहने वाले कल पछताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. 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 ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांचं नाव काय आहे? बोला ना. मृत्यू लोक. पहिले मृत्यू शब्द येतो आणि नंतर लोक शब्द येतो. म्हणजे इथं ज्याचं ज्याचं वारस होतं त्याचं तेरस फुकटच आहे. म्हणजे जन्माबरोबर मरण फुकट आहे बाबा. त्याचा जन्म झाला लोक म्हणतात कसा मेला नाही कसा वाचला हे सांग. अरे तर मरण अवघड नाही जगणं अवघड आहे. जगणं अवघड आहे बाबा. मरण आठवण असून सुद्धा लोक बरोबर राहिलेत का? तुम्हाला खरं खरं सांगा, तुम्हाला प्राण्यापासून भीती आहे का माणसापासून? खरं बोला बरं का, मला गावाच्या बाहेर जायचं. बोला ना बाबा. अहो कुत्र्यावर प्रेम करा बाबा तुम्ही, चतकुर भाकर टाका. जाता बाबा शेपूट हालत मागं फिरता येते. आपल्यावर संकट आलं तर स्वतःचा प्राण घालवते पण केसात धक्का लागू देत नाही. आपल्या इमानदार जात कोणाची? कुत्र्याची. बैमान जा काय प्रेम करा उलटल्याशिवाय हात नाही मारा. एवढी बेईमान माणसं झाली, एवढी बेईमान माणसं. पण माणसं इतकं कोणीच बिघडलं नाही. म्हणून आज माणसाने माणसात येणं गरजेचं आहे. प्राणी तर प्राण्याची महाराज त्यांच्या चाकोरीने चालतात. त्यांच्या चाकोरीने चालले बाबा. पण माणसाला एवढी हाव सुटली बाबा. आता एवढी हाव सुटली ना, काय करते माणूस खाणं बाबा. एका दिवशी माणसं बी खाणार आहेत बरोबर. म्हातारा माणूस झाला की 200 रुपये किलो. खरंच सांगतो. आता तर लोक नेट कुत्री खायला लागले हॉटेलवर, मोठमोठ्याला हायवे रोडला. इथून पुढे माय म्हातारा हरवलं की समजून जायला तो हॉटेलवर गेलाच. तरी माणसाचा अहंकार कमी झाला नाही. मी अमुकराव, मी तमुकराव. अरे गप्रे बाबा. आपल्या गावामध्ये स्मशानभूमी आहे बाबा. त्या स्मशानभूमीमध्ये गरीब कुठं फुकतात? स्मशानभूमीमध्ये. श्रीमंत तिथंच का? नाही, श्रीमंत बंगल्यात फुकायला पाहिजे. काहून? त्यांनी इस्टेट कमवलं असते ना. बंगल्यावर फुकायचं, पोर्ची मध्ये फुकायचं. कुठं फुकतात? सारख्याच ठिकाणी बाबा. गरीब आणि श्रीमंत मान फक्त आग्नीत पडायच्या अगोदरी. एकदा आग्नीत पडला की ते गरीबाचं आहे, श्रीमंताचं आहे, याचं आहे का त्याचं आहे, ती अग्नी काहीही पाहत नाही. मग आपण कोण महाराज का भेद मांडणार आहे? बोला ना. माणसं म्हणून जन्माला आलोत ना, तर माणसं म्हणून राहिलो पाहिजे की नाही? संपत्तीचा अहंकार याद रखना सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. आणि विश्वावर राज्य करणारा राजा होता. पण ज्यावेळेस काळ समोर दिसला ना महाराज,
राण्या एका साईडनं ठेवल्या, मुलं बाळ सगळं सगळं महाराज परिवार एका साईडनं, आणि जेवढी संपत्ती कमवली तेवढी या साईडनं ठेवली. म्हणले मी मेल्याच्या नंतर नाही का माझ्या हात असे नका बाजू मध्ये असे बांधा. एवढं सगळं माझ्याकडे असताना मला काळाच्या तावडीतून कोणीही सोडू शकलं नाही याची मला खंत वाटते. म्हणजे मरण कोणी चुकू शकत नाही, कोणी चुकू शकत नाही. म्हणून अटळ सिद्धांत आहे, एक ना एक दिवस मरायचंय तर मरण्याच्या अगोदर चांगलं काम करून जा. तू का म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. का सगळ्या माता मावळ्याच्या जयंत्या साजऱ्या होत नाहीत बोला? का स्वराज्य जनी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची आपण जयंती साजरी करतो? का करतो? कमी स्त्रिया होत्या का त्या काळामध्ये? त्याच्या बरोबरीच्या कमी होत्या का? जिच्या मनामध्ये स्वराज्य होतं ना ती फक्त एकच होती, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. माझ्या निनावती पुण्य कशी अनुपळावा तो बाबा दा बाबा माझे सुमान केला, तो बाबा दा बाबा माझे सुमान केला. माझे गावले मुलाई माझे गावले मुलाई माझे जिजाऊ माँसाहेब. म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. बाबा कालच केली, अख्खा महाराष्ट्र नाही, अख्खा देश नाही, वरती सुद्धा महाराज झोकून मुजरा केला असून देवानी या माता मावळ्या. का छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो? कमी राजे झाले का या देशामध्ये? कमी राजे झाले का? हा, भरपूर राजे झाले. पण बाबा हिंदवी स्वराज्य व्हावं फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनाच वाटलं. म्हणून आपण म्हणतो ना, शोधू कुठर भावुक सर या मावळातून मावळून कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबार. म्हणतो का नाही महाराज? म्हणतो का नाही? का लोक गेले नाहीत काही? गेलेत बाबा. पण तू का म्हणे का मरणच सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. मरण तर प्रत्येकाला येणार आहे, पण कसं मरायचं हे आपल्या हातात नाही. कर चलो हम फिदा जानतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी जो में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कौन जवान केले नाही का बाबा? गेले ना, पण आपलं कार्य साध्य करून गेले. मरण प्रत्येकाले, पण कसं मरायचं प्रत्येकाच्या हातात. अनेकांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात, रामायण ऐकलेलं आहे, देवी भागवत ऐकलेलं आहे, शिव महापुराण कथा तुम्ही श्रवण केलेले आहेत. अनेकांनी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला नाही का? हिरण्यकश्यप माहिती का तुम्हाला? कुठं आलाय तो? हा, दोंडगावचा हिरण्यकश्यप कुठला आहे माहित नाही मला. आहे
पुराणामध्ये कथा आली. त्यानं ब्रह्मदेवाला प्रकट केलं. ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव समोर आले महाराज. ब्रह्मदेव म्हणले महान तुला काय पाहिजे? म्हणले मला अमर करा. म्हणले मीच अमर नाही, तुला काय अमर बघू? म्हणजे एक करा. म्हणजे काय? मला कोणत्या मानवाकडून मरण नको. म्हणजे तथास्तु. मला कोणत्या प्राण्याकडून मरण नको. म्हणजे तथास्तु. म्हणजे मला घरात मरण नको, दारात मरण नको, वर मरण नको, खाली मरण नको, शेजारी नको, आसरारी नको, संध्याकाळी नको, दिवसा नको. मग मरण 12व्या महिन्यात कोणत्याच महिन्यात नको. अरे बाप, एवढं मागितलं बाबा. मग ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. मग आता आहे का हिरण्यकशिपू? तुमच्या इकडे आहे काय खाला? विचारा नसतील. विचारा रावण बी आजी प्रत्येक गावात रावण असं कुंभकर्ण असतील. विचारा आहेत ना बाबा लोक. एका मेले का त्याचे विचार ते पाळणार लागतील ना. कुंभ माहिती हिरण्यकशिपू मेला नाही का? मग भगवान परमात्मा अवतीर्ण होणारे बाबा नरसिंह भगवान परमात्मा प्रकट झाले खांबामधून. अशी माता ध्वनी करत आणि ते हिरण्यकशिपूला ओढलं. दरवाजाच्या चौकटीवर बसले आणि त्याला आडवं पाडलं. हसायला लागला. मला मारू शकत नाही म्हणजे तुम्ही. का? माझं मरण घरात नाही दारात नाही. म्हणजे तू पहिले पाय घरात का दारात आहे? चौकटीवर आहे चौकट. उंबरठा बाबा. दार उंबरठ्याच्या बाहेर, घर उंबरठ्याच्या आत. चौकट स्पेशल, उंबरठा स्पेशल. तरी तुम्ही मला मारू शकत नाही म्हणजे का? माझं मरण वर नाही खाली नाही. वर खाली नाही म्हणजे तू जमिनीला बी टेकेल नाही, आकाशाला बी टेकेल, वरच्या वरी पडणार. तरी तुम्ही मला मारू शकत नाही म्हणजे का? माझं मरण मानवाकडून नाही, प्राण्याकडून नाही. अरे माझ्याकडे पाय म्हणजे कॉम्बो आहे, कॉम्बो. शिर जर पाहिलं तर शेणाचं, माझं शरीर जर पाहिलं तर मानवाचं. तरी तुम्ही मला मारू शकत नाही म्हणजे का? माझं मरण रात्री नाही, दिवसा नाही. म्हणजे दिवस रात्र नाही, सायंकाळची वेळ आहे. सूर्य आज तारखेला थोडा प्रकाश आणि थोडा अंधार. कोणती वेळ आहे आता ही? सायंकाळची. तरी तुम्ही मला मारू शकत नाही म्हणजे माझं मरण 12व्या महिन्यात कोणत्याच महिन्यात नाही. म्हणजे पेश तुझ्यासाठी धोंड्याचा महिना. कोणता महिना? धोंड्याचा महिना. मलमास, पुरुषोत्तम मास. हात बरं झाला, मारला का नाही? रात आलं का नाही? नियम चुकवता आला का नाही? विडाला दोघं नवरा बायको गाडीवर बसले. बायको छोटं लेकरू त्या माता माऊलीने घेतलेलं मागून बसलेली. लेकराला धरलेलं महाराज. 2-3 वर्षाचं लेकरू आहे. आणि ते लेकराला घेऊन बसली. गाडी निघाली बाबा हवेवर. पण एक ट्रक आला फास्ट आणि त्या गाडीला उडवलं. जसं उडवलं का नाही माय तसं तिचा नवरा तर टायर खाली गेला, मरण पावला. रोडच्या कडेला पडली. महाराज लेकरू पडलं. सगळे लोक धावा धावा पळा वाचवा म्हणले. महाराज पोराला उचललं. त्या माता माऊली उचललं. माता माऊली आपल्या पतीच्या प्रेताकडे पाहिलं आणि रडायला लागली. माझा कुंकवाचा धनी केला मला सोडून. रडायला लागले. सगळे जमा झाले. रडू नको माय. अगं झालं ते झालं. आता या लेकराकडे तर पाहिजे म्हणते. अगं लेकरू बघणं कसं झाले. लेकराला घेतलं महाराज. घट नवरा मरण्याचं दुःख गिळलं महाराज. रडत होती, दुःख होतं. पण लेकराकडे पाहून काही करता येत नव्हती. आणि ते संस्कार केले नवऱ्याचे बाबा. घरी आले. 10 वर्ष लेकराचं संगोपन केलं बाबा. 10 वर्ष विरहामध्ये राहिली. 10 वर्ष मला